काही काही वेळेस माझ्याकडे स्किनचे पेशंट येतात, म्हणजे सोरायसिसचे पेशंट येतात, की ज्याच्यामध्ये काही वेळेस त्यांची रक्तातली साखर देखील वाढलेली असते. ट्रीटमेंट त्वचेवरचीच चालू असते, पण त्यांना लक्षात येतं की ओव्हर अ पिरियड ट्रीटमेंट घेत असताना स्किन तर बरी झालेलीच आहे किंवा त्वचाविकार नीट झालेलाच आहे, पण रक्तातली साखर देखील कमी झालेली आहे. काही वेळेस पेशंट पचनातल्या बिघाडांसाठी येतात. पचनाशी संबंधित बिघाड दूर होत असताना त्यांची रक्तातली साखर पण कमी होते. कारण या ठिकाणी शरीरातले बिघाड दूर होत असतात. शरीरातील दोषावस्था आपण साम्यावस्थेत आणत असतो किंवा दोष समानता आणत असतो. ज्याच्यामुळे काय होतं की आपोआपच त्यांचे जे काही नैसर्गिक साखर नियंत्रणात ठेवण्याची जी यंत्रणा आहे, ती कामाला लागते. आज तुमच्या शरीरातील पचनसंस्था तुमच्या मिळणाऱ्या साखरेचा वापर करू शकत नाही आहे, त्यामुळे रक्तातली साखर वाढते. ते जर आपण पचनसंस्थेला चालना दिली, तर डेफिनेटली डायबिटीज रिव्हर्सल व्हायला मदत होऊ शकते, ज्याच्यामध्ये तो विना औषध त्याची साखर नियंत्रणात राहू शकते किंवा कमीत कमी औषध घेऊन त्याची साखर नियंत्रणात राहायला मदत होऊ शकते.